वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून परळी आणि परिसरातील स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतःला झोकून देणारे कावड यात्रेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपून परळीमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजेच किशोर उर्फ लल्ला गित्ते. प्रभाग क्रमांक 13च्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी ते त्यांच्या भगिनी सौ सुरेखाताई गोविंद मुंडे गित्ते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोठ्या विश्वासाने निवडणुकीला सामोरे जाण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून विकासाचे उद्दिष्ट ठेवून प्रभाग क्रमांक 13च्या विकासासाठी एक नवा अध्याय ते सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत अतुल्य महाराष्ट्र रोखोक सविस्तर चर्चेमध्ये. नमस्कार. अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या रोखोक सविस्तर चर्चा सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 13चे संभाव्य उमेदवार आणि या सामाजिक कार्यकर्ते किशोरजी लल्ला गित्ते सर यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. त्यांच्या भगिनी सौभाग्यवती सुरेखाताई गोविंदजी गित्ते मुंडे यांना ते नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून उतरवणार आहेत. तर सर, आपलं आमच्या या चर्चा सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की या प्रभाग क्रमांक 13मध्ये आपण जे काही सामाजिक कार्य केलेले आहेत, कोणकोणते आपण कार्य केलेले आहेत ते आपण सांगावेत. नमस्कार. मी प्रभाग क्रमांक 13मध्ये स्वातीनगर भागातील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचा विषय असो, त्या जागेविषयी मी सतत नगर परिषद मुख्याधिकारी साहेब, समाज माध्यम व स्थानिक लेवलला जाऊन आंदोलन करून ते रोखण्याचा प्रयत्न केला व अमर रुपनर नामक आपल्या परिसरातील एक अत्यंत गरीब हालाकीच्या परिस्थितीत असणारे नागरिक आहेत. त्यांचे पावसाळ्यामध्ये घर पडले असताना ते वर्गणी गोळा करून, वर्गणी म्हणजे मीच दिली असं नाही, पण मी आपल्या मित्रमंडळाला बोलून वर्गणी गोळा करून त्यांचं घर बांधण्यासाठी देखील मदत केली आहे. ओके सर. पुढचा प्रश्न असा आहे की तरुण युवकामध्ये सुद्धा खूप मोठा चाहता वर्ग आपला आहे आणि त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपण एका कॉलवर त्यांच्या मदतीला जाता, याबद्दल आपण काय सांगाल? धार्मिक कार्यात काम करत असताना व सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात कोणत्याही मित्र असो, त्याला कोणत्याही प्रकारचा दगाफटका न देता फक्त प्रेमापोटी त्याच्या हाकेला धावून जाणे व माझ्या हाकेला त्यांनी धावून येणे, एवढंच आमचं प्रेमाचे नाते आणि संबंध आहेत. हे सामाजिक कार्य केलेले आहेत, त्यामध्ये कोणकोणते उल्लेखनीय कार्य आपल्या हातून झालेले आहेत ते सुद्धा आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावेत. मंदिर बांधणी. आज परळीमध्ये जेवढे पण मंदिर बांधणी आहेत, त्या मंदिर बांधणीस कुठे ना कुठे राजकीय पुढाऱ्यांची मदत म्हणा, राजकीय पक्षाची मदत म्हणा घेऊन बांधण्यात आलेले आहेत. पण आमच्या परिसरातील जे हनुमान मारुती मंदिर आहे, हे एकमेव मंदिर असं आहे की आम्ही आमच्या प्रभागातील नागरिकांकडूनच सगळी वर्गणी गोळा केली. बाहेर 1 रुपयासुद्धा कुणाकडून घेतला नसून मोठ्या थाटामाटात 10 ते 15 लाख रुपयाचं आम्ही मंदिर बांधणी करून त्या ठिकाणी मारुतीची मूर्ती स्थापन केली आहे. आता जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये सर आपला जो जाहीरनामा किंवा अजेंडा असणार आहे तो कोणता असणार आहे ते आपण सांगावं. माझा पहिला अजेंडा असा असणार आहे की जे नगर परिषदाच्या माध्यमातून अतिक्रमणाच्या नावावर लोकांच्या समोर, नालीसमोरील ढापे असू, त्यांचे काही बारीक सहान लहान सहान ओटे असू, हे पाडापाडीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. लोकांचे, प्रत्येक नागरिकाचं 10 ते 20 हजार रुपयाचं नुकसान विनाकारण करण्यात आलं, ज्याचा अडथळा रस्त्याला पण होत नव्हता आणि नागरिकांना पण होत नव्हता. ते मी यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेणार व नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीच अडचण येणार नाही यासाठी मदत करणार. पुढचा प्रश्न असा आहे सर
की कावड यात्रेच्या माध्यमातून सुद्धा आपण या तालुक्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं कार्य करत आहात. तर किती वर्षापासून आणि किती युवक आपल्यासोबत या कावड यात्रेमध्ये असतात ते सुद्धा आम्हाला सांगावं. श्री वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता सेवा अभियान हा ग्रुप आम्ही फक्त 4 ते 5 जणांच्या माध्यमातून बनवला होता. तर आज त्या बीजाचे वटवृक्ष झालेला आहे. आज आम्ही त्या माध्यमातून कावड यात्रा असो, मंदिर स्वच्छता अभियान असो व धार्मिक कार्यात ज्या ज्या गोष्टी असतील, गौ रक्षणासाठी मोठ्या प्रमाणातला मोर्चा असो, त्याच्यासाठी आंदोलन असो, यात आम्ही वैद्यनाथ भक्ती मंडळ मंदिर स्वच्छता अभियानातले सर्व भक्ती मंडळ सेवेकरी सदैव तत्पर असतो. आज वैद्यनाथ भक्ती मंडळाचा प्रत्येक सदस्य हा अध्यक्ष व प्रत्येक सदस्य हा कार्यकर्ता म्हणून वावरतो आणि या वैद्यनाथ भक्ती मंडळमुळे आम्हाला खूप लोकप्रियता मिळाली आहे, खूप लोकांचं प्रेम मिळालेलं आहे आणि याने परिसरातील धार्मिक वातावरण हे आनंदमय झालेलं असून प्रत्येक धार्मिक गोष्टीत सक्रिय सहभाग नोंदवणे ह्या भक्ती मंडळाच्या माध्यमातून आमचं चालू आहे. पुढचा प्रश्न असा आहे सर, की आपल्या प्रभाग क्रमांक 13मध्ये जे काही आपण निवडून आल्यानंतर जे समाज उपयोगी उपक्रम राबवणार आहात तर ते कोणकोणते असणार आहेत ते सुद्धा आपण सांगावं. सर्वात आधी स्वच्छता ह्या गोष्टीला मी प्राधान्य देणार आहे. परळीतील सर्वात मोठा ओढा सरस्वती नदीनंतरचा जे सर्वात मोठा इकडं अलीकडं नाला आहे ते आमच्या प्रभागातून जातो. त्यामुळे सर्वात जास्त आरोग्याचे विषय अडचणी येत आहेत. भरपूर लोकांचे जीव गेलेले आहेत मच्छरांमुळे, घाणीमुळे हे ते. त्यामुळे सगळ्यात आधी स्वच्छतेला मी महत्त्व देणार, कारण वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छता अभियान राबवत असताना स्वच्छताविषयी 100% अनुभव आम्हाला आता आलेला आहे. त्याचबरोबर पाण्याचा विषय असो, नाली रस्त्याचा विषय असो, हा देखील मार्ग लावण्यात येईल. ओके सर, आपल्या हातून अनेक सामाजिक कार्यक्रम होत असतात, तर कार्यसुद्धा होत असतात. तर हे सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल किंवा राजकीय कार्य असतील, हे कार्य करत असताना आपला कोणीतरी गॉडफादर असतो, आपली कोणीतरी प्रेरणा असतं. तर आपल्यासाठी कोण प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा आपण सांगावं. हे प्रेरणा प्रभू वैद्यनाथ व महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापजी, महर्षी वाल्मिकी ऋषीजी, त्याचबरोबर आपल्या भारताचे संविधान रचयिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा व त्याचा अधिकाराचा वापर करून लोकांना त्यांच्याविषयी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न असा आहे सर, की तुमचं खूप मोठं नाव लौकिकसुद्धा या परळी तालुक्यामध्ये आहे. भक्ती मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवलेले आहेत. मंदिराची साफसफाई असेल किंवा महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता असेल ते सुद्धा आपण केलेलं आहे. आणि हे करत असताना अनेक राजकीय पक्षाच्या आपल्याला ऑफरसुद्धा येत असतात. तर कोणत्या राजकीय पक्षाची आपल्याला ऑफर किंवा बोलणं झालं आहे का? राजकीय 1-2 लोकांच्या मला ऑफर आलेल्या आहेत. तर येत्या काळामध्ये समजा माझ्या विचाराशी ज्या पक्षाचे विचार जुळतील त्या पक्षाचा मी विचार करू शकतो, नाहीतर मी अपक्ष लढण्याचा निर्धार केलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे, मागील 15 वर्षापासून आपण या विभागाचे विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांचे आपण 15 वर्षापासून एक कट्टर समर्थक म्हणून आपल्या या परळी पंचक्रोशीमध्ये आपण परिचित आहात. तर साहेबांशी काही आपलं बोलणं झालं आहे का? या उमेदवारीविषयी साहेबांशी काही बोलणं झालं नाही, पण मी माझी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहे हे सर्वांना माहिती होतं. त्याचबरोबर साहेबांच्या खाली जे पुढारी आहेत त्यांना देखील माझ्या इच्छुकतेची माहिती आहे. पण सामान्य कार्यकर्त्याचं दुर्दैव असं असतं की त्यांना मोठं होताना काही लोकांना देखवत नाही आणि माझी बाजू मांडण्यासाठी
कुणीतरी पुढाकार घ्यायचा म्हणलं तर स्वतःचा राजकीय बळी जाऊ शकतो. यामुळे माझं कुणीही नाव समोर करत नाही. त्याचबरोबर आपलं तिळा एवढंच सुद्धा काम झालेलं नसून आपण डोंगरा एवढी मागणी करणं चुकीचं आहे हे मी मने ठेवून त्याची उमेदवारी जाऊन मागितलेली नाही. शेवटचा प्रश्न आहे सर, आपल्या प्रभाग क्रमांक 13मध्ये 4620 मतदार आहेत आणि 5 मतदान केंद्र आहेत. तर यासाठी आपण कोणती तयारी करणार आहात ते सुद्धा आम्हाला सांगावं. यासाठी माझे मित्रमंडळी असतील, स्थानिक मतदार असतील, यांना मी सोबत घेऊन एकदम शांत पद्धतीने इलेक्शनमध्ये कोणताही वादविवादाचे घटना घडू नयेत यासाठी अत्यंत नम्रपणेने लोकांना मतदार यादीमध्ये आपलं अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक बूथवर 2-2, 3-3 स्वयंसेवक ठेवून त्या लोकांची आम्ही सोय करणार आहोत. धन्यवाद सर. तर हे होते प्रभाग क्रमांक 13चे सामाजिक कार्यकर्ते किशोरजी लल्ला गित्ते यांच्या भगिनी सौभाग्यवती सुरेखाताई गोविंदजी मुंडे गित्ते या प्रभाग क्रमांक 13मधून पालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. कॅमेरामन अमोलसह मी आनंद तुपसमुद्रे, अतुल्य महाराष्ट्र न्यूज, परळी, बीड.